मी 7 वर्षांनी दुबईहून परत आलो तर माझी आई फार शांत गप्प गप्प राहत होती आणि घरातील कामातच गुंतलेली असायची. मी बायको आणि मुलांना जेवायला बाहेर घेऊन जायचो तेव्हा आईला म्हणायचो, तूही आमच्यासोबत चल ना. पण ती नेहमी काहीतरी बहाणे करून नकार द्यायची. एक दिवस मी आईसाठी नवीन साडी आणली, पण माझ्या बायकोला माझ्यासोबत पाहताच ती घाबरल्यासारखी झाली आणि म्हणाली, माझ्याकडे आधीच बरेच साड्या आहेत रे. मला तेव्हा काहीतरी संशय आला आणि मी आईच्या खोलीत एक कॅमेरा लावला. त्यानंतर जे मी पाहिलं त्याने माझे होश उडाले. माझी बायको आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, तुम्हीही आमच्यासोबत चला ना. आम्ही सगळे बाहेर जेवायला जातोय. तुम्ही घरात एकट्या कशाला राहणार? मी सुद्धा प्रेमाने आईचा हात धरला आणि म्हणालो, आई, चल ना माझ्यासोबत. पण आईने तत्काळ नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाली, बाळा, मला बाहेर जाण्याची सवय नाही. बाहेरचं खाणं मला जमत नाही. मला घरातच बरं वाटतं. मी दुःखाने तिच्याकडे पाहत म्हणालो, आई, तू माझ्यासोबत का येत नाहीस? माझं काही ऐकत का नाहीस? मी इतकी वर्ष तुझ्यापासून दूर होतो. आता मी तुला दूर ठेवू इच्छित नाही. थोड्याच दिवसात माझ्या सुट्ट्या संपतील आणि मी परत दुबईला जाणार आहे. पुन्हा कधी येईन हेही ठाऊक नाही. आयुष्य इतका वेळ देईल की नाही सांगता येत नाही. आई माझ्या बोलण्याने थोडी भावूक झाली आणि म्हणाली, अरे नाही रे बाळा, अशी काही गोष्ट नाही. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाच आहे, पण मला बाहेर जायचं नाही. तुम्ही सगळे जा, फिरून या. मी जागी राहीन, तुमची वाट बघेन. मग आपण सगळे मिळून चहा पिऊ. मी कितीही सांगितलं तरी आई तयार झाली नाही. शेवटी मी शांतपणे बायको आणि मुलांना घेऊन हॉटेलकडे निघालो. तिथेही माझं मन उदासच होतं. आईचं वागणं माझ्या लक्षातच येईना. मला वाटलं कदाचित ती नाराज असेल, कारण काल मी बायकोसोबत सासरी गेलो होतो आणि मुलांना तिच्याकडेच सोडून आलो होतो. म्हणूनच ती रागात असेल कदाचित. मी मनात ठरवलं की आजच तिला समजावून सांगेन. हॉटेलमध्ये आम्ही जेवण करून लगेच घरी आलो. मी थेट आईच्या खोलीत गेलो आणि तेजस्वीला चहा बनवायला सांगितलं. पण आईच्या खोलीत पाहिलं तर ती गाढ झोपली होती. तिने स्वतःच मला सांगितलं होतं की तुम्ही या, मी वाट पाहते आणि एकत्र चहा पिऊ. पण आता ती शांतपणे झोपलेली होती. मी हॉटेलमध्येही घाई केली होती. मुलं म्हणत होती अजून थोडं फिरू, पण मला आईसोबत वेळ घालवायचा होता आणि आता तीही झोपली होती. माझं मन एकदम जड झालं होतं. काहीही चांगलं वाटत नव्हतं. आई झोपली होती आणि मीही बायको मुलांसोबत जास्त वेळ बाहेर राहू शकलो नाही. माझी मुलं खूप खुश होती, पण मला मात्र आईवर राग येत होता. मात्र सकाळपर्यंत तो राग ओसरला. मी आईजवळ बसलो आणि तक्रार करत म्हणालो, आई, तू काल इतक्या लवकर झोपलीस. मी पण लवकर परत आलो होतो. आई म्हणाली, अरे बाळा, माझं वयच असं आहे. लवकर झोप येते आणि लवकर डोळेही उघडतात. काही नाही, आज तू पूर्ण दिवस माझ्याजवळ राहा. आईने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझा सगळा राग नाहीसा झाला. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. इतक्यात तेजस्वी चहा घेऊन आली. मी आधीच नाश्ता केला होता म्हणून मी म्हणालो, आईसाठीही चहा घेऊन ये. आज मी आईसोबतच चहा पिणार. ती हो म्हणून परत गेली आणि 1 कप चहा आईसाठी घेऊन आली. तेजस्वी तेथेच बसली होती. मी आईच्या हातांकडे पाहिलं. तिचे हात थरथरत होते. मी विचारलं, आई, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? आणि माझा कप बाजूला ठेवला. आई म्हणाली, हो बाळा, मी ठीक आहे. पण तिच्या बोलण्यावर मला विश्वास बसला नाही. मी पुन्हा विचारलं, तुझे हात का थरथरत आहेत? दुसऱ्या दिवशी सकाळी मी आग्रहाने आईला डॉक्टरकडे नेण्यास तयार केलं. आधी ती काही केल्या मानत नव्हती. म्हणाली, बाळा, मी अगदी बरी आहे. फक्त थोडं गरगरलं होतं. पण मी तिचं काही ऐकलं नाही. मी नीतूला म्हटलं, तू पण तयार हो. आपण आईला घेऊन जाऊ. आई वारंवार म्हणत होती, नको बाळा, मी नाही जाणार. पण मी काही न गाडी काढली. रस्ताभर आई शांत होती. तिने ना काही विचारलं
ना काही बोलली, फक्त खिडकीतून बाहेर पाहत राहिली. मी 2-3दा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती फक्त हं असं म्हणून पुन्हा गप्प व्हायची. तिचं वागणं मला फार विचित्र वाटलं. आम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचलो तेव्हा तिने कसंबसं तपासणीसाठी स्वतःला तयार केलं. डॉक्टरांनी तिचं ब्लड प्रेशर, शुगर, हृदयाचे ठोके सगळं तपासलं आणि थोडा वेळ तिच्याशी बोलले. त्यांनी विचारलं, झोप व्यवस्थित येते का? वेळेवर जेवता का? हृदय धडधडतं का? आई प्रत्येक प्रश्नाला फक्त हलकसं हसून उत्तर द्यायची. शेवटी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहून सांगितलं, तुमच्या आईला कुठलं मोठं आजारपण नाही, पण त्या काहीतरी गोष्टीची चिंता करत आहेत. काहीतरी मनात दडपण आहे. डिप्रेशन नाही, पण थोडं टेन्शन नक्कीच आहे. तुम्ही त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना साथ द्या. मी देवाचे आभार मानले की काही मोठं नाही, पण आतून एक विचित्र अस्वस्थता होती. शेवटी आईला नेमकं कसली चिंता आहे? मी तर फक्त हेच इच्छित होतो की ती आनंदी राहावी. घरी आल्यावर मी आईजवळ बसलो. आई शांतपणे बसलेली होती. मी म्हणालो, आई, पाहिलंस ना, डॉक्टरसुद्धा म्हणाले की तुला टेन्शन आहे. आता सांग ना, कसली चिंता आहे? आई हलकसं हसली आणि म्हणाली, नाही रे बाळा, डॉक्टर असंच बोलतात. मी अगदी बरी आहे. तुम्ही सगळे आनंदित राहा, ह्यातच माझं सुख आहे. मी शांत झालो, पण मन मात्र समाधानात नव्हतं. पुढचे 2-3 दिवस मी पाहिलं की आई आधीसारखी राहिली नव्हती. कधी बसल्या बसल्या विचारात गढून जायची, तर कधी सगळे टेबलावर असतानाही गप्प बसायची. एक दिवस मी पाहिलं, आई तेजस्वीसोबत बसली होती. ती हसत हसत काहीतरी बोलत होती, पण आईचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं. तिच्या चेहऱ्यावर एक शांत उदासी होती. मी विचारलं, आई, सगळं ठीक आहे ना? कुठे हरवली आहेस? ती म्हणाली, अरे बाळा, मन कधी कधी असं होतं. काही कारण नसतं, पण काहीतरी वेगळं वाटतं. मी म्हणालो, चला बाहेर जाऊया, थोडं फिरूया. पण ती म्हणाली, नाही बाळा, मन नाही होत. एका दिवशी संध्याकाळी मी बाहेरून आलो तर आई आपल्या खोलीत बसली होती. मी आवाज दिला, आई, चहा पिणार का? तिने माझ्याकडे पाहिलं, पण काही उत्तर दिलं नाही. मी जवळ गेलो तेव्हा पाहिलं, तिच्या डोळ्यात हलकीशी ओल होती. मी विचारलं, आई, तू रडत आहेस का? ती लगेच चेहरा वळवून म्हणाली, नाही रे बाळा, डोळ्यात काहीतरी पडलं होतं. मला कळलं की काहीतरी आहे जे आई लपवते, पण ती सांगणार नाही. मला वाटलं कदाचित तिच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. मी ठरवलं की तिचं मन प्रसन्न करायला हवं. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की आईसाठी एक सुंदर साडी घेऊन येतो. मी तेजस्वीसोबत बाजारात गेलो. तिने खूप प्रेमाने एक सुंदर साडी निवडली आणि म्हणाली, आईवर ही साडी खूप छान दिसेल. मी ती लगेच घेतली आणि आनंदाने घरी परतलो. मी आईला साडी दिली तर तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. ती म्हणाली, वा बाळा, किती सुंदर आहे ही साडी. पण जसेच तेजश्री खोलीत आली तसा आईचा चेहरा बदलला. तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद क्षणात नाहीसा झाला. तिने हळूच साडी परत करत म्हटलं, नाही रे बाळा, हे तू तेजस्वीसाठी आणले आहेस ना, मग मी कशाला घेऊ? मी थोडा चकित होऊन म्हणालो, नाही आई, ही तर तुझ्यासाठीच आणली आहे. तेजश्रीनेही लगेच सांगितलं, हो आई, ही साडी तुमच्यासाठीच आहे. पण आईने हात मागे घेतले आणि म्हणाली, नाही रे बाळा, आता माझ्यावर असे रंग शोभत नाहीत. म्हातारपणात हे सगळं शोभत नाही. तू तेजश्रीला दे. माझ्याकडे आधीच खूप साड्या आहेत. ही घेऊन मी काय करणार? मी काही वेळ शांत उभा राहिलो. आतून मनात काहीतरी खटकत होतं. आधीचा आनंद आणि नंतर अचानक नकार. जणू आई काही सांगू पाहत होती, पण ती सांगू शकत नव्हती. तेजश्रीने माझ्याकडे पाहिलं. तिलाही काहीतरी विचित्र वाटलं होतं. मी जबरदस्तीने आईच्या हातात साडी ठेवली, पण तिने माझा हात दूर सारला आणि म्हणाली, राहू दे बाळा. मी विचारलं, आई, तू माझ्यावर रागवली आहेस का? ती लगेच म्हणाली, नाही बाळा, असं काही नाही. रात्री सगळे झोपले
तेव्हा मी खूप वेळ जागाच राहिलो. विचार करत राहिलो, आईला नक्की काय झालं आहे. कधी ती काहीतरी विचारात गुंतलेली दिसे, कधी स्वतःशीच हसे, तर कधी असं वाटे की ती काहीतरी चिंतेत आहे. मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी नक्की तिच्याशी बोलणार, ती काहीही म्हणो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी मी बोलायचा प्रयत्न केला. आई शांतपणे बसून पोळी तोडत होती. मी विचारलं, आई, तू खुश नाहीयेस ना? काही आहे का जे तू माझ्यापासून लपवते आहेस? ती म्हणाली, नाही बाळा, तू असं का विचारतोस? माझं वय झालं आहे. मन कधी कधी काहीतरी जुन्या गोष्टींमध्ये अडकतं आणि त्या गोष्टी कधी संपतच नाहीत. मी म्हणालो, आई, काही आहे तर मला सांग, मी आहे ना. ती फक्त माझ्याकडे पाहून म्हणाली, बाळा, काही गोष्टी बोलण्यापेक्षा गप्प राहणं बरं असतं. मी शांत झालो. पुढचे काही दिवस तसेच गेले. आई कधी ठीक वाटायची, कधी खूप उदास, कधी बोलता बोलता अचानक गप्प व्हायची. तेजश्रीही म्हणू लागली, आई कदाचित काहीतरी दुःखी आहेत, पण सांगत नाहीत. एक दिवस मी तिच्या खोलीत गेलो तर पाहिलं, आई आपले जुने फोटो पाहत बसली होती. मी विचारलं, आई, काय बघते आहेस? ती म्हणाली, काही नाही बाळा, जुन्या आठवणी आहेत. मी तिच्याजवळ बसलो आणि म्हणालो, आई, आता ते सगळ्या आठवणी सोडून दे. आता आम्ही आहोत ना. पण ती फक्त मान हलवून गप्प राहिली. माझ्या मनाला आता खात्री पटली होती की आई खरंच काहीतरी तणावात आहे, पण ती कोणालाच काही सांगू इच्छित नाही. मी रोज तिच्याजवळ बसायला लागलो. तिच्याशी बोलायचो, हसायचो, तिला हसवायचा प्रयत्न करायचो. पण तिच्या चेहऱ्यावरची ती उदासी काही जाईना. कधी कधी असं वाटे की ती काहीतरी सांगू पाहत आहे, पण थांबते. आणि मी प्रत्येक वेळी मनात म्हणायचो की काहीतरी नक्की आहे, ज्याचं रहस्य ती लपवतं आहे. 7 वर्षांपूर्वी आईनेच मला दुबईला पाठवलं होतं, कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती. माझी बायको घर खर्चाबाबत माझ्याशी सतत भांडायची. आईने आमच्यातील हे भांडण पाहिलं आणि तिने स्वतःचे दागिने विकून मला दुबईला पाठवलं. मला तिथे चांगलं काम मिळालं आणि घरात पैसे यायला लागले. परिस्थिती सुधारली. त्या काळात माझी आई आणि तेजश्री दोघीही मला फोनवर बोलत असत आणि त्यांच्या तब्येती, हालचाली कळत असत. माझी मुलंही प्रत्येक सुखसोयींसह चांगलं आयुष्य जगत होती. आता 7 वर्षांनी मी दुबईहून परत आलो होतो, पण सगळं काही बदललेलं वाटत होतं. मला वाटलं की 3 महिन्यांची जी सुट्टी मिळाली आहे ती निवांतपणे माझ्या कुटुंबासोबत घालवेन. दुबईत असताना मी माझ्या घरच्यांना खूप मिस केलं होतं. विशेषतः आईची खूप आठवण यायची. मी कधीच तिच्यापासून दूर राहिलो नव्हतो. ज्या दिवसापासून शहाणपण आलं, त्या दिवसापासून आईने मला क्षणभरही स्वतःपासून दूर होऊ दिलं नव्हतं. जेव्हा तिने मला परदेशी पाठवलं, तेव्हाही कसं काय मनावर दगड ठेवून पाठवलं असेल, हे मी आजही कल्पना करू शकत नाही. पप्पांच्या निधनानंतर आईने मला कसं वाढवलं, हे फक्त देवच जाणतो. तिने मला कधी मेहनत मजुरी करू दिली नाही. उलट शिकवलं, घडवलं. तीच शिकवण पुढे मला आयुष्यात खूप उपयोगी पडली. मी नेहमी म्हणतो, शिक्षण फक्त नोकरी आणि पैसा कमावण्यासाठी नसतो, तर योग्य अयोग्य याची ओळख निर्माण करण्यासाठी असतं. माझ्या आयुष्यात सगळं काही होतं, पण आईचं वागणं बदललं होतं. तिच्या त्या थंड वागण्यातून माझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. मला हवं होतं की आई पुन्हा आधीसारखी हसरी राहावी. तिच्या चेहऱ्यावर तीच आनंदाची झळक दिसावी, जी माझं सुख पाहून उमटायची. पण आता सगळं बदललं होतं. तेजस्वीला पाहताच आईचा मूड बदलायचा, हे माझ्या आकलनाच्या बाहेरचं होतं. मला वाटलं कदाचित आईला ती आवडत नाही, पण असं असतं तर ती नक्की माझ्यासमोर काहीतरी बोलली असती. आईने कधी तिच्या विरुद्ध एक शब्दही उच्चारला नव्हता, म्हणजेच नक्कीच काहीतरी असं होतं जे तिच्याशी संबंधित होतं. कदाचित तिची काही चूक, ज्यामुळे आई तेजस्वीला पाहताच घाबरायची. मी ठरवलं की आता मला तिची ती चूक शोधायचीच आहे. मी तेजस्वीला सांगितलं की ती आईला सोबत घेऊन बाजारात जावं. आई टाळत होती.
म्हणाली, बाळा, मन नाही होत बाहेर जाण्याचं, मी घरातच बरी आहे. पण मी आग्रह धरला आणि म्हणालो, आई, थोडं बाहेर गेलीस की मन हलकं होतं. मी खूपच आग्रह केल्यावर ती तयार झाली आणि तेजस्वीसोबत बाहेर गेली. त्यांचं जाणं झालं तसं मी लगेच तेच केलं जे अनेक दिवसांपासून मी विचार करत होतो. मी आईच्या खोलीत सगळ्यांपासून लपवून एक कॅमेरा लावला. माझ्या मनात सतत शंकेचा काटा टोचत होता की काहीतरी आहे जे आई लपवते आहे, किंवा किंवा तेजश्री काहीतरी करते जी माझ्यासमोर येत नाही. 2 दिवस मी त्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओज पाहिले, पण सगळं नेहमीसारखंच होतं. आई पूजा करत असे, कधी खिडकीतून बाहेर पाहत बसे. पण 4थ्या दिवशी जो व्हिडिओ समोर आला त्याने माझे हात थरथर कापू लागले. माझे श्वास अडकले. तेजश्री आईच्या खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी आई पलंगावर बसली होती. ती तिच्याजवळ गेली आणि रागाने काही बोलत होती. नंतर ती मोठ्याने म्हणाली, आता बंद कर हे नाटक, म्हातारी. मला सगळं कळतंय. तू माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविरुद्ध विष ओतते आहेस. मी तुला आधीच सांगितलं आहे, माझ्या नवऱ्यापासून दूर राहा, नाहीतर चांगलं होणार नाही. आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती म्हणाली, बाळा, मी कधीच तुझ्या विरुद्ध काही बोलले नाही. मी तर फक्त देवाकडे प्रार्थना करते की तुम्ही दोघं नेहमी सुखी राहा. पण तेजस्वीने तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि कठोर आवाजात म्हणाली, खोटं बोलू नकोस. जर मी तुला पुन्हा माझ्या नवऱ्याशी बोलताना पाहिलं तर तुला या घरात शांततेने मी राहू देणार नाही. असं म्हणत ती रागाने दरवाजा उघडून बाहेर निघून गेली. आई शांत बसली राहिली. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि भीती स्पष्ट दिसत होती. ती हळूहळू परत पलंगावर आडवी झाली, पण तिचे हात थरथरत होते. तो सगळा प्रसंग पाहून माझं हृदय फाटल्यासारखं झालं. मला विश्वासच बसत नव्हता की माझी पत्नी असं करू शकते. तीच तेजश्री, तिच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवत होतो. दुसऱ्या दिवशी मी तिला बोलावलं आणि रागाने विचारलं, हे सगळं काय आहे? ती सुरुवातीला नकार देत राहिली. ती म्हणाली, मी काहीच केलं नाही. मी स्वतःहून तर आईशी बोलतही नाही. पण जेव्हा मी तिला तो व्हिडिओ दाखवला तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती रडू लागली आणि म्हणाली, माझ्याकडून चूक झाली. मला कळत नाही मी असं का बोलले. मला नेहमी वाटायचं की तू आईला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतोस, म्हणून माझ्या मनात जळफळाट होती. मी रागात येऊन ते सगळं बोलले. मी संतापून म्हणालो, तेजश्री, तू माझ्या आईशी असं वागलीस, तू या घराचं समाधान नष्ट केलंस. मी तुला आत्ता तुझ्या माहेरी सोडून येतो, जेणेकरून तुला तुझी चूक समजेल. मी तिला काहीच बोलू दिलं नाही आणि तिला लगेच घराबाहेर नेलं. आई काही बोलली नाही, फक्त शांतपणे माझ्याकडे पाहत राहिली. मी तिला तिच्या माहेरी सोडून आलो आणि परत येऊन आईच्या पायाशी बसलो. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, बाळा, राग सोड, सगळं ठीक होईल. काही दिवस घरात शांतता होती. आईही आधीपेक्षा थोडी आनंदी वाटू लागली. मी नेहमी तिच्याजवळ राहू लागलो, तिच्याशी बोलत राहिलो. काही दिवसांनी तेजश्री परत आली. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ती माझ्यासमोर येऊन रडू लागली आणि म्हणाली, मला खूप लाज वाटते. मला जाणवले की मी किती चुकीचं केलं. तिने आईची माफीही मागितली. आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, बाळा, माणसाकडून चूक होते, पण मन स्वच्छ असलं पाहिजे. मीही तिला माफ केलं. पण त्या दिवसाचा तो व्हिडिओ माझ्या मनाच्या खोलवर कायमचा कोरला गेला. त्या दिवसानंतर मी ठरवलं की माझ्या आईवर कधीही अन्याय होऊ देणार नाही. आई आता फारसं बोलत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांततेची झळक आहे, जी आधी कधीच नव्हती. काळ पुढे सरकत गेला. मी पुन्हा दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आई म्हणाली, बाळा, आता मन नाही करत की तू पुन्हा दूर जावंस. पण जर जाणं भागच असेल तर तेजस्वीची काळजी घे आणि फोन करणं कधीही थांबवू नको. मी वचन दिलं
की आता काहीही झालं तरी आम्ही एकमेकांपासून दूर होणार नाही. काही दिवसांनी आईची तब्येत बिघडली. मी दुबईहून परत आलो आणि त्या ताईजवळ गेलो. पण आई फक्त हसून म्हणाली, "बाळा, मी ठीक आहे." तिचा श्वास थोडा जड होत होता. मी तिच्याजवळ बसलो. तिने हळू आवाजात म्हटलं, "बाळा, आयुष्यात कधी जर कुणाचं मन दुखावलं तर लगेच माफी माग. कारण मन तुटण्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही, पण त्याची प्रतिध्वनी माणसाला आयुष्यभर ऐकू येत राहते." इतकं बोलून आईने डोळे मिटले आणि तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. आईच्या जाण्यानंतर घराचं वातावरणच बदललं. मी अनेकदा तिच्या खोलीत बसून विचार करायचो, खरंच आईसारखी दुसरी कोणतीही व्यक्ती नसते. तेजश्री माझ्याजवळ बसायची आणि म्हणायची, "मला नेहमी आईची आठवण येते." मी म्हणालो, "आई ही फक्त नात्याने नाही तर मनानेही बनते आणि तू मनापासून त्यांची माफी मागितली आहेस. आई जिथे कुठे असतील तिथे नक्कीच आनंदात असतील." घराच्या अंगणात आईने लावलेला तुळशीचा रोप मी दररोज पाणी घालून जपत असतो. जेव्हा त्या तुळशीच्या पानांवर हलकीशी झुळूक लागते तेव्हा असं वाटतं जणू आईचा आशीर्वादाचा हात अजूनही आपल्या डोक्यावर आहे. आई ती असते जी रागावली तरी मनापासून आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करते. आपल्याला नेहमी आपल्या आईवडिलांचा सन्मान करायला हवा आणि त्यांची काळजी घ्यायला हवी. कारण आईवडिलांच्या आनंदातच लेकराच्या यशाचं खरं रहस्य दडलेलं असतं. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.